नमस्कार, मी प्रवीण अरे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आज सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. बघा बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परवापासून बहिणींच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये बहुतेक बहिणी कमेंट करून सांगताय की सर आम्हाला 1500 रुपये आलेले नाही आहे. आता बघा बहिणींनो, ज्या बहिणींना 1500 रुपये आलेले नाही आहे तर त्या बहिणींना 1500 रुपये कधी येणार आहे. तर त्याचं कारण असं आहे की बघा, परवापासून तुम्ही बघितलं असेल तर बहिणींना 1500 रुपये जमा होत आहे. आता परवा काही बहिणींना पैसे आले, काल काही बहिणींना काल पैसे आले, आज काही बहिणींना पैसे येणार आहे आणि उद्यासुद्धा काही बहिणींना पैसे येणार आहे. म्हणजेच काय, असा तो टप्पा असतो की ठराविक एवढ्या एवढ्या महिलांना आज द्यायचं आहे, बाकी एवढ्या महिलांना उद्या द्यायचं आहे, असा टप्पा असतो आणि त्या टप्प्यावाईज तुम्हाला ठिकाणी हे पैसे मिळत असतात. काही बहिणींना आज मिळतात, काही बहिणींना उद्या मिळतील, काही बहिणींना परवा मिळतात, असा ठिकाणी टप्पा असतो. तर आज या ठिकाणी फायनल वाटप होणार आहे. ज्या राहिलेल्या बहिणी त्या सर्व बहिणींना आज या ठिकाणी पैसे येऊन जाणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका की सर मला पैसे आलेले नाही आहे. तर आज तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. फक्त तुम्हाला अकाउंट चेक करायचं आहे. तुम्हाला SMS आला आहे की नाही हे चेक करायचं आहे. ठीक आहे, तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले. ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर मला 1500 रुपये आलेले आहे. ज्या बहिणींना आले नसेल त्यांना लगेच पाठवले जाणार आहे. फक्त लिहून पाठवा की हो सर मला 1500 रुपये आलेले आहे, आणि जर का आले नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर मला 1500 रुपये आलेले नाही आहे. ज्यांना आले नसेल त्यांना लगेच पाठवले जाणार आहे. ठीक आहे, तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. म्हणजेच काय, तर सरकारची ही लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये ठिकाणी दिले जात असतात. ठीक आहे, तर बहिणींनो, संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित सांगणार आहे, कारण की प्रवीण अरे असा एक चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा. लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून द्या. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळत राहणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बघा, तुम्ही जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पण सध्या पात्र महिलांकडून KYCची प्रक्रिया ठिकाणी करून घेतली जात आहे आणि या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे नियमांचं उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीमधून वगळण्यात आले आहे. म्हणजेच भरपूर बहिणींना अपात्र केले गेले आहे. या सर्व मुद्द्यावर तुम्ही जर बघितलं तर 10 डिसेंबर रोजी विधिमंडळामध्ये मोठ्या ठिकाणी खळाजंगी झाली. आता त्या खळाजंगीमध्ये नेमकं काय मुद्दे होते ते समजून घेऊया. तर बघा, विरोधकांनी या योजनेमध्ये मोठा घोळ झाला असा आरोप केलेला आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि महिलांना 2100 रुपयाच्या ठिकाणी वाढीव मदत कधी दिली जाणार, असा सुद्धा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप या ठिकाणी खोडून काढलेले. म्हणजेच काय, तर असा प्रश्न या ठिकाणी विरोधकांनी केला होता आणि सत्ताधाऱ्यांनी ते आरोप या ठिकाणी खोडून काढलेले आहे. म्हणजेच बघा, या ठिकाणी सरकारने घोषणा केली होती की आम्ही 2100 रुपये देऊ, पण प्रत्यक्षात तुम्हाला 2100 रुपये मिळत आहेत का? नाही, फक्त 1500 रुपये मिळत आहे. तर मग या ठिकाणी जे विरोधक होते तर त्यांनी आरोप केले की तुम्ही 2100 रुपयाची घोषणा केली होती, मग 2100 रुपये कधी देणार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर त्यावेळेस त्यांचे जे काही आरोप होते ते त्यांनी ते खोडून टाकले. आता त्यांनी उत्तर काय दिलं आहे तेही आपण बघूया. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर लाडक्या बहिणींसाठी सभागृहामध्ये मोठी घोषणा केली आहे. आता मोठी घोषणा काय आहे, तर बघा, विरोधकांनी काही आक्षेप घेतलेले होते, जसे की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले होते. त्यांना टार्गेट देण्यात आले होते. अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजे असे त्यांना सांगण्यात आले होते. म्हणजे ठराविक एवढा आकडा त्यांना दिला होता की एवढे फॉर्म भरून झालेच पाहिजे असं त्यांना टार्गेट दिलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरलेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आणि या योजनेमध्ये मोठी गडबड झालेली आहे. आणि या गडबडीला कोण जबाबदार आहे, तर या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाही आहेत, तर सत्तेत बसलेले मालक नाही आहेत. जनतेचा पैशाचा हिशोब द्यावा लागेल असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारलेला आहे. आता बघा, ज्यावेळेस असे प्रश्न त्यांनी विचारले तर त्यावेळेस त्यांच्याकडनं सुद्धा देखील काही उत्तर मिळाले. आता ते उत्तर काय ते समजून घेऊया. बघा, त्यांनी प्रश्न विचारला होता की 2100 रुपये कधी मिळणार, कोणी? विरोधकांनी. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की विरोधकांनी उपस्थित केलेल्या ह्या प्रश्नांना महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी उत्तर दिले आणि सांगितलेले की लाडक्या बहिणींना नाव नोंदणी
करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आदिताई तटकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नाही, या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. कोणी एकनाथ शिंदे यांनी. नंतर बघा, यासह लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असा विचारल्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आल्यावर आम्ही 2100 रुपयाचा हप्ता देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही योग्य वेळ कधी ते पाहावी लागणार आहे. पण सध्या तरी तुम्हाला लेखी नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळाले. आता लगेच तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच याच महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. याच महिन्यामध्ये 3000चा तुम्हाला लेखी हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका. ज्यांना मिळाले नसेल त्यांना आज फायनल वाटप होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. 2100 रुपये मिळाले पाहिजे की नाही कमेंट करून सांगा. तुमची इच्छा असेल की 2100 रुपयाचा हप्ता करा तर कमेंट करून सांगा की हो सर 2100 रुपये मिळाले पाहिजे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.